स्वागत करूया उर्मिला धनगर. कशी आहेस उर्मिला? छान. आज तू कोणत्या तालावर आधारित गाणं सादर करतेस? मी केरव्यावरती. वंडरफुल. ऑल द बेस्ट. घन नीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घन नीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, झुलवू नको हिंदोळा. घन नीळा, घन नीळा, घन नीळा, घन नीळा, घन नीळा लढीवाळा, लढीवाळा, घन नीळा लढीवाळा, झुलवू नको, झुलवू नको, झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. उर्मिला, आता तू म्हणजे मी यायच्या आधीच मी खूप छान झालं, अप्रतिम झालं असं म्हणतच येते. असं तू समजायलाच सुरुवात कर नेहमीच. खूप छान झालं गाणं, खरंच व्हेरी नाईस. पंडितजी? फारच आवडलं मला गाणं. उर्मिलाच्या आवाजात एक खूप ॲस्थेटिक चांगला आहे. अजून कंट्रोल फक्त पाहिजे मला असं वाटतं. शेवटच्या तानेत तुलाही जाणवलं असेल. हां, आणि स्वराला थोडी स्थिरता पाहिजे असं मला वाटतं. पण कमाल तुझ्यात टॅलेंट्स आहेत आणि कमालच मला नेहमी, मी हे सारेगमपाचा कार्यक्रम बघतो आणि हिची मी एपिसोड्स पाहिलेत, फार मला आवडलेत. हिचं फार चांगलं. तालासाठी मला नेहमी असं वाटतं, याला अर्धी धुमाळी म्हणतात. धा धिन धा त्रिक धा तीन ता त्रिक. हा ताल नाहीये, हा ठेका आहे. ताल आणि ठेक्यातला फरक जो आहे, ताल हा तल धातूशी संबंधित असतो, टाळीशी असतो, आणि त्याच्यावर पहिली रचना बांधली गेली तालावरती, ती ठेका. तालाची पहिली बंदिश काय, तर ठेका ही तालाची बंदिश. पण ठेका हा तालासारखा वृक्ष नसतो. ठेका हा पोएट्रिकल असतो, पोएट्री असते त्याच्यात, रिदमिक पोएट्री. धा धिन धागित्रक धा तीन तागित्रक असं म्हटल्यानंतर कोणी धाधा धिन आका धिन धा तीन तागित्रक. तर ही ठेका ही चाल आहे. ही तो प्रत्येक तबला वादक किंवा तो स्वतः ठरवतो की कुठल्या चालीने आपण ही प्रस्तुती करायची. तर हा ताल आणि ठेक्यातला फरक आहे असं मला वाटतं. संपूर्ण गाणं उत्तम झालं. शेवटी तुझ्या मनातला गोंधळ दिसला. खूप जास्त काय काय गायली त्याच्यात तेवढं नाही. आणि तुझ्या आधीच्या सगळ्या गाण्यांपेक्षा एक वेगळा रंग मुख्य म्हणजे या गाण्यामध्ये होता. भक्ती होती आणि शृंगार होता, नुसता शृंगार नव्हता. खूप छान सादर केलंस. व्हेरी गुड. प्रत्येक गाणं तुझ्या आवाजामध्ये ऐकायला लागल्यानंतर ते वेगळं आता जाणवायला लागलंय. तुझ्या आवाजात म्हणजे शोभा गुरटूंनी कसं गायलं असतं तसं काहीतरी एकदम वाटायला लागलं. कोण गायत असं वाटायला लागलं. तर
इतकं छान ते स्वतःचा रंग तू त्याला एक देतेस, तर कमाल आहेस तू. व्हेरी गुड. दोनदा मिळाले तर मी ना बेस्ट ऑफ लक.